उन्हाळा सुरू झाला की आगीच्या घटनांचं प्रमाण वाढतं. काही वेळा हे वनवे इतके पसरतात की त्यांना आटोक्यात आणणं हे मोठं आव्हान असतं. वाढत्या तापमानामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील वणवा लागण्याच्या घटना वारंवार घडतायत. हा वणवा विझवण्यासाठी अरण्य फाउंडेशन, अहिल्यानगर बर्डिंग पाल्स आणि नगर थिएटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने वणवा विझवून पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी एक चळवळ हाती घेण्यात आली आहे. हा वणवा विझवण्यासाठी या संस्था अहोरात्र प्रयत्नशील आहेत. दरम्यान वणवा रोखणाऱ्या या मोहिमेला बळ देण्याचं काम आय लव्ह नगर आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांनी केलंय. या दोन्ही संस्थांनी वणवा विझवण्याचं काम करणाऱ्या अरण्य फाउंडेशन्स आणि या फाउंडेशनच्या सहकारी संस्थांना 2 ब्लोअर मशीन भेट दिल्यात. अरण्य फाउंडेशन, अहिल्यानगर बर्डिंग पाल्स आणि नगर ट्रेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगरमध्ये वणवा विझवण्यासाठी एक संयुक्त चळवळ हाती घेण्यात आलेली आहे. आपल्या आजूबाजूला फॉरेस्ट एरियामध्ये, डोंगरामध्ये कुठेही जर तुम्हाला वणवा लागल्याचं निदर्शनास आलं तर तुम्ही सध्या स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावरती आम्हाला संपर्क करू शकता. आमची टीम त्या ठिकाणी येऊन वणवा विझवण्याचे काम हाती घेईल. तसेच पर्यावरणाचे संरक्षणही होईल. तसेच जर आपल्याला या पर्यावरण संवर्धनाच्या कामामध्ये आमच्यासोबत जोडलं जायचं असेल तर तुम्ही खाली स्क्रीनवर दिसलेल्या क्रमांकावरती संपर्क करू शकता आणि आपले योगदान या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीमध्ये देऊ शकता. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या कडाक्याचे ऊन पडले आहे आणि यामध्ये सगळ्यात भीषण समस्या आहे ती वणव्याची. तर आम्ही या मुद्द्यावर गेल्या 4 वर्षापासून काम करत आहोत. तर वणवा विझवण्यासाठी पण आम्ही काम करत होतो, त्याबरोबर वणव्यावर शास्त्रीयरित्या आम्ही अभ्यास देखील करत होतो. तर हे सगळं करत असताना वणवे विझवण्यासाठी आम्ही सुरुवातीला गोणपाटाचा वापर केला. त्यानंतर गोणपाटाला पुढे बांबूचा दांडा वापरून एक जुगाड पद्धत बनवली. वणव्याचा दांडपट्टा त्याचं आम्ही नाव ठेवलं आणि त्याच्या सहाय्याने आम्ही वणवे विझवण्याचं काम करायचो. तर हे सगळं करत असताना आमची टीम जी आहे तर त्यांचं खूप दमछाक व्हायची आणि खूप अडचणी येतात मोठ्या वणव्या विझवण्यासाठी आम्हाला येत होत्या. तर हे सगळे कष्ट बघून नरेंद्रजी फिरोदिया यांनी आम्हाला नुकतीच एक 2 ब्लोअर मशीन डोनेट केल्या आहेत की ज्यांचा वापर करून खूप प्रभावीरित्या आम्ही वणवे विझवण्यासाठी काम करत आहोत. या वर्षी आम्ही या सीझन मध्ये 16 ठिकाणी वणवे विझवले आहेत आणि एकंदर पूर्ण 4 वर्षांच्या काळामध्ये 64 ठिकाणचे वणवे विझवले आहेत. तर या मशीनचा वापर करून खूप सुलभरित्या आम्ही हे काम करू शकतोय. गेल्या 24 तासामध्ये 4 ठिकाणचे वणवे या मशीनच्या सहाय्याने अत्यंत सुखरूपरित्या आम्ही हे विझवले आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.